मुंबईतल्या वर्दळीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि पोलीस बंदोबस्त वाढवून सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा याला या क्षणाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही आपण यावेळेला पाहतोय। शैलेंद्रजी, तुम्ही आहातच आमच्याबरोबर यावेळेला। गृहमंत्री अमित शहा यांनी इंटेलिजन्स ब्युरो बरोबर त्यानंतर पोलीस आयुक्तालय जे दिल्लीचं आहे त्या ठिकाणी संपर्क साधून या संदर्भातली अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवरती मुंबई असेल, कलकत्ता असेल, असे जे मेट्रो सिटीज आहेत त्यांना देखील अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे भारतामध्ये अलर्ट मेजर्स तर आहेतच, यावेळेला सर्वसामान्य नागरिकांची देखील एक मोठी त्या ठिकाणी जबाबदारी होत असल्याचं दिसतंय। शैलेंद्रजी, काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या अनेक कारवाया आणि आज झालेला स्फोट या संदर्भात आपण बोलूयात। तत्पूर्वी एक प्रतिक्रिया पाहूया। त्या ठिकाणी मेटल डिटेक्टर असेल किंवा श्वान पथकाच्या माध्यमातून आता ही तपासणी केली जात आहे। आपण या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। नेमका काय संदेश आहे, कारण अद्यापही दिल्लीने या संदर्भात कुठलाही बॉम्ब ब्लास्ट झाल्याची माहिती अधिकृत दुजोरा त्याला दिलेली नाहीये। त्यामुळे हा स्फोट नेमका कुठला आहे, कुणी केलेला आहे याचा तपास दिल्लीमध्ये सुरू असतानाच आता मुंबईमध्ये मात्र झाडाझडती आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्या सोबत या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। कटारे सर काय सांगाल, कशा प्रकारे तपासणी सुरू आहे? आता दिल्लीत झालेल्या घटनेच्या संदर्भामध्ये सर्वांकडे अलर्ट दिलेला आहे। वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे सर्व आम्ही व्यवस्थित चेक करतो। प्रवाशांनी कुणीही घाबरायचे काही कारण नाही आणि अफवावर विश्वास ठेवायचे काहीही नाही। मुंबई रेल्वे पोलीस प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सदैव तयार आहे, त्यांच्या केसालाही धक्का लागून देणार नाहीत। काही सूचना मिळालेल्या आहेत का मुंबई संदर्भात? नाही, मुंबई स्वरूपात तशा काही सूचना मिळालेल्या नाहीत, परंतु आपण प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही आपण डेली चेकिंग करून घेतो। दिवसातून 2 टाइम असतात आपल्याला। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। हे होते संभाजी कटारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक। आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो पाठीमागे आता सर्व ठिकाणी जे पोलीस आहेत ते त्यांची अधिकची कुमक देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे होमगार्ड्सची मदत घेऊन सुद्धा आता फलाटावरती प्रवाशांची तपासणी या ठिकाणी केली जात आहे। प्रवाशांकडून ज्या मोठ्या प्रमाणात बॅग येत असतात त्या बॅगेची तपासणी केली जात आहे। दिल्ली मेट्रोच्या समोर झालेल्या या स्फोटानंतर एकंदरीतच मुंबई पोलीस सुद्धा आपल्याला आता हाय अलर्टवर पाहायला मिळत आहे। फलाटाच्या ठिकाणी असलेले जे कानकोपरे आहेत त्याची सुद्धा झाडाझडती घेतली जात आहे। कुठल्याही प्रकारचं जर सामान असेल, बंदिस्त सामान असेल, त्याची मेटल डिटेक्टरच्या माध्यमातून तपासणी केली जात होती। मात्र आता थेट श्वान पथक घेऊन मुंबई पोलीस या ठिकाणी पोहोचलेले होते। इसकी खबर मिली, हम सारी एजेंसीज जो है दिल्ली पुलिस, FSL, NIA, NSG, उनकी टीम्स यहाँ पे आ चुकी हैं और हालात का जायजा भी ले रही है। हर तरीके से इस जो है एक्सप्लोजन के बारे में जांच की जा रही है और जल्दी ही इसका आकलन करके इसका जो भी रिजल्ट निकलेगा वो आपको बताया जाएगा। इस इंसिडेंट में कुछ लोग को इंजरीज भी आई हैं और कुछ लोगों की डेथ भी हुई है, तो वो अभी हालात का जायजा लिया जा रहा है और एग्जैक्ट फिगर्स जो हैं आपको कुछ ही देर में बता दी जाएंगी। और सिचुएशन को रेगुलरली मॉनिटर किया जा रहा है और गृह मंत्री जी भी जो है उनसे रेगुलरली उनका फोन भी आया था, उनको रेगुलरली ब्रीफ किया जा रहा है और उनको टाइम टू टाइम पूरी सूचना दी जा रही है और आगे जैसे भी हालात होंगे, जो भी नतीजा निकलेगा आपको बताया जाएगा। अभी इसको आकलन किया जा रहा है। स्फोटाचं कारण नेमकं काय आहे या संदर्भात पोलीस अधिकची माहिती देत होते। मात्र सर्वच यंत्रणांना अलर्टवरती टाकून प्रत्येक जण त्या घटनास्थळी दाखल होऊन या स्फोटामागचं कारण, स्फोटासाठी नेमकं काय वापरण्यात आलेलं आहे याचा अंदाज घेत असल्याची थेट प्रतिक्रिया दिल्लीवरनं आपण पाहिली। तत्पूर्वी चेतन आमच्या प्रतिनिधींनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला। त्यांनी देखील दिल्लीत घडलेल्या या स्फोटाच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये अलर्ट जारी करण्यात आलेला या संदर्भातली माहिती दिलेली होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।